दरम्यान माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ड्रीमलाइनर विमानानं प्रवास करण्यात काहीच धोका नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे प्रवास करताना कोणतीही भीती बाळगू नये असं आवाहन त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केलंय। जगामध्ये आपण श्रेष्ठ जे देश आहे एव्हिएशनच्या बाबतीत त्याच्या तुल्यबळ आपल्याकडे सगळे यंत्रणा आहे आणि त्याचे आपले चेक्स अँड बॅलन्सेस आहे। आपले मेंटेनन्स स्टँडर्ड्स म्हणा, फ्लाइंग मॅन्युअल्स म्हणा, सगळं जे आहे आपण ऑल इन प्लेस आहे असं म्हणता येणार नाही। मी आजही कोणालाही सांगतो की विमानात बसायचं असेल 787 मध्ये आज प्रवास करायचा असेल तर अजिबात तुम्ही घाबरू नका। काय एक विमानाच्या काही दुर्घटना आणि कशामुळे झालं ते सगळं तपशील होऊ द्या, त्याच्या आधी निष्कर्षावर पोहोचू नका। विमानात बसायचं असेल अजिबात काही घाबरायचं कोणाला आजही कारण नाही। 787 ड्रीमलाइनरमध्येही बसायचं कारण नाही। पण सोबतच एक विमानाचा आणि एक टाईपच्या विमानाचा काही अपघात झाला तर नक्कीच आपण त्याच्या सगळ्या बाकीच्या त्या टाईपचं जे विमान आहे त्याची प्रॉपर एकदा चेकिंग केल्यानंतर त्याचा वापर करणं योग्य राहील।